जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मित्र, आपण एक बघितलं की या तीन देशामध्ये म्हणजे श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश इथली सरकारं त्या देशातली तरुणांनी त्या ठिकाणी पायउतार केली. आणि फ्रान्समध्ये आपण एक बघतोय की फ्रान्समध्ये पण सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी. याचं कारण काय? तसं जर बघितलं राजकीय अस्थिरता पण आहे त्या ठिकाणी की 2 वर्षामध्ये 4 पंतप्रधान त्या देशाने त्या ठिकाणी बदलले आणि 5व्या पंतप्रधानांची जी नेमणूक झाली आहे त्यालाही जनतेचा विरोध आहे. जनता आज रस्त्यावर आहे. त्याची काय कारणं आहे? त्याची कारणं पण आर्थिक आहे. सरकारने शिक्षण आरोग्यावर खर्च कमी केलेला आहे आणि जी त्या ठिकाणी पेन्शनच्या माध्यमातून जे काही वेतन मिळत होतं त्यामध्ये सुद्धा त्यांनी कपात केलेली आहे. आणि प्रचंड महागाई या सगळ्या प्रकारामध्ये फ्रेंच नागरिकांना त्या ठिकाणी आपलं जीवन जगणं कठीण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जनता रस्त्यावर आली आणि आंदोलन करू लागली सरकारच्या विरोधामध्ये. तसं जर बघितलं तर फ्रान्स हा एक विकसित देश आहे, युरोपामधला प्रगत देश आहे. परंतु त्या ठिकाणी असं का घडतंय? हीच परिस्थिती आहे. तसं जर बघितलं आपण जगामध्ये, आपण या ठिकाणी बघितलं जे लोकशाही देश आहे, इतरही देश आहे, त्यांच्याकडे अडचणी नाही अशातला भाग नाही. त्यांच्याकडे या सगळ्या अडचणी आहे शिक्षण, आरोग्याच्या आणि नोकरीच्या. परंतु ज्या देशामध्ये सरकारला विरोध करण्याची लोकशाही माध्यमातून जो अधिकार आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना या ठिकाणी दिसतोय. आपण बघितलं की या सगळ्या देशात घडल्यानंतर मग आपली भारताची काय परिस्थिती आहे? आपली भारताची परिस्थिती अशी आहे की 2024च्या जो काही सर्वे झालेला आहे त्याच्यात 180 देशामध्ये आपला 96वा नंबर आहे. म्हणजे 180 जे भ्रष्ट देश आहे त्याच्यामध्ये आपलं 96 रँक आहे, म्हणजे 96 ही रँक आहे आपली. आणि दुसऱ्या सर्वेमध्ये आहे की 40% लोकांनी असं कबूल केलेलं आहे की आमचं काम लाच दिल्याशिवाय त्या ठिकाणी झालेलं नाही. म्हणजे आपल्या देशात भ्रष्टाचार कमी आहे का? अजिबात नाही. आणि आजची परिस्थिती तर फार बिघडली आहे. तुम्हाला की कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. पैसे दिल्याशिवाय कॉन्ट्रॅक्टरची बिलं निघत नाही. कोणतेही काम घेताना त्या ठिकाणी पैसे द्यावे लागतात. आणि अशा पद्धतीनं आपण आज बघितलं महाराष्ट्रामध्ये जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणी पैसे न मिळाल्यामुळे त्यांचे आत्महत्या करतायत. आणि हे कशामुळे घडते? ते एक भ्रष्टाचार तर आहेच आहे, पण आपल्या देशामध्ये बेरोजगारी सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास जे शिक्षित मुलं आहेत त्या ठिकाणी 18 ते 21च्या दरम्यान म्हणजे 52% लोक तुमच्याकडे रोजगार मागताय आज, पण त्यांना रोजगार देण्यासाठी तुमच्याकडे काम नाही आहे. सुदैव आपलं असं आहे की आपली इकॉनॉमी जी आहे शेतीवर त्या ठिकाणी बऱ्यापैकी अवलंबून आहे. आणि त्यामुळे ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे त्याची परिस्थिती पण खूप काही चांगली अशातला भाग नाही. परंतु या ठिकाणी जो मोठा वर्ग आहे तो शेतीत आहे, शेतीमध्ये काम करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आजचं जे वातावरण आहे आपल्या देशामध्ये आपण बघितलं की सगळे समाज आज आपल्या देशामध्ये की 4थी औद्योगिक क्रांती या जगामध्ये झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी लोकांचं राहणीमान सुधारलंय, लोकांना शिक्षण मिळालेलं आहे, पण त्या माध्यमातून लोकांना त्या ठिकाणी रोजगार नाही आहे. आणि अशा पद्धतीनं हे जर चालूच राहिलं, ते इतर देशामध्ये घडलं, मग भारतात घडणार नाही का? आपल्याकडे निवडणूक यंत्रणा भ्रष्ट झालेली आहे. पैसे दिल्याशिवाय मतदान त्या ठिकाणी केलं जात नाही. त्या ठिकाणी आपण बघितलं की सगळे जे आहेत या ठिकाणी नगरसेवकांपासून तर फार खासदारापर्यंत 5 वर्षामध्ये अगदी गडगंज होतात त्या ठिकाणी. म्हणजे राजकारण हा आपली सेवा नसून राजकारण हा मेवा आहे. अशा पद्धतीनं आपल्या देशातल्या राजकारणामध्ये आज ज्या काही घटना घडत आहेत त्या सगळ्याच पक्षात आहे. मी असं म्हणत नाही की या ठिकाणी एक पक्ष आहे दुसऱ्या पक्षाला नाही आहे.
सगळ्याच पक्षामध्ये आहे की पैसे कमवा, पैसे खर्च करून निवडून या, परत पैसे कमवा, अशा पद्धतीनं आपल्या देशामध्ये चालू आहे. लोकांना ते आता उमजलं आहे. लोकांच्या लक्षात आलेलं आहे की राजकारण आता पूर्ण भ्रष्ट झालेलं आहे आणि या भ्रष्टाचारातून आपल्याला काही न्याय मिळणार नाही. आणि मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की जगामध्ये ज्या काही देशामध्ये घटना घडल्या त्या आपल्या देशामध्ये घडून द्यायच्या नसतील तर जे जे काही भ्रष्ट पुढारी आहेत, जे भ्रष्ट राज्यकर्ते आहेत, त्यांनी या ठिकाणी समजून घ्यावं की जनता आ रही है, समझ जाओ. धन्यवाद.